जगात कुठेही फिरा, सोनं खाऊ घातलं तरी आईच्या हातची चव अशक्यच. पण नोकरी व्यवसायासाठी तर हल्ली तरुणांना घर सोडून बाहेर पडावंच लागतंय. दररोज मेसचं सपक जेवण नाईलाजानं जेवावंच लागतंय. आणि अशाच मंडळींसाठी नगरच्या एका पठ्ठ्यानं हजारो सुगरणींना एकत्र घेऊन एक असा स्टार्टअप तयार केलाय जो तुम्हाला अन्नपूर्णेच्या हातचं जेवल्याचं समाधान देईल. नगरच्या नेवासातले अरविंद गंधारे काही वर्षांपूर्वी पुण्यात आले. पण अस्सल खवय्या असलेला हा पठ्ठा मन तृप्त करणाऱ्या जेवणाला मात्र मुकला आणि त्यातूनच मायमाचा जन्म झाला. म्हणजे पुण्यात आल्यानंतर नेहमी असं व्हायचं की आजूबाजूच्या घरातनं ज्या वेळेला सगळीतरी छान मसाल्याचा फोडणीचा वास यायचा त्यावेळेला फील यायचं की अरे इथनं ऑर्डर करू शकलो असतं, त्यांच्याकडनं जेवण घेऊ शकलो असतं, तर कोणी ओळखीचं असतं किती बरं झालं असतं. पण ते नेहमी एक बॅक ऑफ द माइंड विचार असायचे. आणि ज्या वेळेला इथं मेसमध्ये जेवायला लागलो पुण्यात आल्यानंतर त्यावेळेला खाण्याचे हाल व्हायला लागले. त्यावेळेला नेहमी टोचायचं का रे आजूबाजूच्या घरात एवढं छान छान बनवलं जातं आहे आणि आपल्याला नेहमी तेच त्याच चवीचं तर तेच पदार्थ खावे लागत आहे. काहीतरी व्हायला हवं, त्यातनं काहीतरी करायला हवं म्हणून. पण त्यावर कधी त्यावेळेला सुचलं नाही की आपण काही करता येईल म्हणून. पण बेसिकली ॲडव्हर्टायझिंगच्या बॅकग्राऊंडमध्ये काम केलं बरेच वर्ष. आणि मग मागच्या 4 वर्षापूर्वी एक डोक्यात सडनली अशी आयडिया आली की आपण जर प्रत्येक घरामध्ये एक उत्तम सुगरण आहे जी छान छान स्वयंपाक बनवते तिच्या फॅमिली करता, आणि बाहेर बघायला गेले तर प्रत्येक जण अस्सल चवी करतायत ना, प्रत्येक ठिकाणी शोधतोय की कुठून मिळेल आपलं आणि कॉम्प्रोमाइज करतोय. तर हे दोघांना आपण जर एकत्र केलं, एक प्लॅटफॉर्म बनवला आणि दोघांना एका प्लॅटफॉर्मवर आणून जर घरचं जेवणच ॲक्सेसिबल करून दिलं ते छान होऊ शकतं. आणि त्या पद्धतीने मग मायमाचं सुरुवात झाली. मायमामुळं असंख्यांना अन्नपूर्णेच्या हातचं जेवल्याचं समाधान तर मिळतंच, पण त्याचसह असंख्य सुगरणींना त्यांच्या हातच्या कलेचा सन्मान झाल्याचा आनंदही मिळतो. मायमामुळे आपण जर घरात तर रोज स्वयंपाक करतच असतो. माझे मिस्टर आणि मुलाकडनं मला तर म्हणजे रोज ॲप्रिसिएशन मिळतच असतं. पण जेव्हा बाहेर 4 लोकांकडून आपल्याला ॲप्रिसिएशन मिळतं आपण केलेल्या पदार्थाचं, ते खूप महत्त्वाची मला म्हणजे कौतुकाची थाप वाटते. असं मिळालं आहे कधी? हो, माझी पहिली जी ऑर्डर होती शिऱ्याची होती आणि शिरा मला प्रचंड आवडतो. आणि मी असा केला शिरा तर साधा करत नाही, आपण जसं सत्यनारायणाचा प्रसाद करतो तसं करते, केळ टाकून वगैरे. तर त्याला मला 5 स्टार जेव्हा मिळाले तेव्हा मी खूप खुश झाले होते. म्हणजे एक लहान मुलांप्रमाणे एकदम लिटरली उडी मारली होती, एवढी खुश झाले होते मी. झोमॅटो आणि स्विगी सारख्या परदेशी ॲप्सना टक्कर देणाऱ्या स्वदेशी मायमाची जादू पुण्यातल्या मंडळींवर किती भारी आहे, ऐकाच. मायमा हा ॲप मला याकरता आवडला की मी आहे पेशंट आणि डॉक्टरांनी सांगितलं की बराच वेळा तुम्ही बाहेरचं खाऊ नका. अरे पण बाहेरचं खायचं नाही म्हणून काय प्युअर मालवणी खायचं नाही का, प्युअर कोल्हापुरी खायचं नाही का, सातारी आणि नागपुरी जेवणाचा फरक समजून घ्यायचा नाही का. आणि ती चव कुठे मिळणार हो. परत सगळ्या हॉटेलमध्ये मिळतं ते सगळे मसाले सारखे वाटतात. आणि त्यातनं घरगुती मला पथ्याचंच आलेलं असं उत्तम खाणं मला मायमा देतं. म्हणून मी मायमाच्याकडनं आता एकच नुसतं मटण जरी ऑर्डर केलं तर सगळीकडचं मटण वेगवेगळं आहे आणि ती चव मला मिळते. यासाठी मायमाच्या प्रेमात आहे मी. अरविंद गंधारेंच्या मायमानं आज हजारो गृहिणींना आपली पाककला सर्वांसमोर सादर करण्याचा एक बहुमान दिलाय, एक उत्तम प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय. फक्त पैसे कमावण्यासाठी नव्हे तर जीव ओतून केलेला स्वयंपाक ग्राहकांच्या चांगलाच पसंतीस उतरतोय. खरं तर बड्या शहरात जेवणासाठी असंख्य पर्याय असतील, पण खिशाला परवडेल आणि मनही तृप्त करेल अशी चव दिल्यानं गंधारेंच्या मायमाची चांगलीच चर्चा आहे. या उपक्रमाचं, त्यामागच्या हेतूचं अन मायमाच्या कामाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. अभिजित दराडे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन, पुणे.